धर्मांतर विरोधकांना भीमटोला. धर्मांतराची चळवळ सुरू झाल्यापासून अनेक लोकांनी त्या चळवळीच्या विरुद्ध अनेक आक्षेप घेतलेले आहेत. त्या आक्षेपात किती सत्य आहे याचा विचार करणे आवश्यक. काही हिंदू लोक धार्मिकपणाचा मोठा आव आणून तुम्हाला असे सांगत आहेत की धर्म ही काही उपभोगाची वस्तू नव्हे. ज्याप्रमाणे आपण आज एक कोट घालतो, दुसऱ्या दिवशी दुसरा घालतो, त्याचप्रमाणे धर्मात फेरबदल करता येणार नाही. हिंदू धर्माला झुगारून देऊन तुम्ही परधर्मात जाता तर जे तुमचे पूर्वज इतके दिवस या हिंदू धर्मात राहिले ते मूर्ख होते की काय, असा प्रश्न काही शहाण्यांनी उपस्थित केला आहे. माझ्या दृष्टीने या आक्षेपात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. केवळ पूर्वजांचा धर्म म्हणूनच त्याला चिटकून राहावे हे म्हणणे एखाद्या मूर्खाला शोभू शकेल. कोणीही शहाणा माणूस अशा प्रकारची भूमिका घेऊ शकणार नाही. केवळ पूर्वजांचा धर्म म्हणून धर्मांतर करू नये असे म्हणणाऱ्या लोकांनी इतिहास वाचला नसेल असेच म्हणणे प्राप्त आहे. पूर्वीचा आर्य धर्म, ज्याला वैदिक धर्म म्हणतात, त्यात गोमांस भक्षण करणे, दारू पिणे, स्वैरवर्तन करणे या 3 गोष्टीत मुख्यतः धर्म साठविला होता. तो धर्म हजारो वर्षे हिंदुस्थानातील लोकांनी पाळला व अजूनही काही ब्राह्मण लोकांना त्या धर्माकडे जाण्याची हुक्की येते. केवळ पूर्वजांचाच धर्म पाळायचा तर वैदिक धर्म सोडून हिंदुस्थानातील लोकांनी बौद्ध धर्म का स्वीकारला? वैदिक धर्म त्यांनी का नाकारला? या धर्मात आमचे पूर्वज राहिले ही गोष्ट खरी आहे, परंतु ते लोक स्वसंतोषाने स्वखुशीने राहिते असे मात्र माझ्याने म्हणवत नाही. या देशात अनेक काळ चातुर्वर्ण्याची संख्या अव्याहत चालू होती. या चातुर्वर्ण्यात ब्राह्मणांनी विद्या शिकावी, क्षत्रियांनी लढाई करावी, वैश्यांनी पैसा मिळवावा व शूद्रांनी सेवा करावी असा नियमबद्ध आयुष्यक्रम बांधलेला होता. या आयुष्यक्रमात शूद्र लोकांजवळ विद्या नव्हती, धन नव्हते आणि अन्नवस्त्र नव्हते. अशा विपन्न व निःशस्त्र स्थितीत ज्या तुमच्या पूर्वजांना राहावे लागले गेले त्यांनी हा धर्म स्वसंतोषाने स्वीकारला असे कोणाही शहाण्या माणसास म्हणता येणार नाही. तुमच्या पूर्वजांना या धर्माविरुद्ध बंड करता आले असते व ते त्यांनी केले नसते तर धर्म त्यांनी स्वसंतोषाने पत्करला असे म्हणता आले असते. परंतु खरी वस्तुस्थिती पाहिली असताना त्यांचा निरुपाय झाल्यामुळेच या धर्मात त्यांना राहावे लागले, ही गोष्ट निर्विवाद आहे. या दृष्टीने पाहिले असता हिंदू धर्म आमच्या पूर्वजांचा धर्म नसून तो त्यांच्यावर जबरदस्तीने लादलेली एक गुलामगिरी आहे. त्या गुलामगिरीतून आपली सुटका करून घेण्याची साधने त्यांना उपलब्ध नव्हती, म्हणूनच त्यांना त्या गुलामगिरी विरुद्ध बंड करता आले नाही व गुलामगिरीतच राहावे लागले. याबद्दल त्यांना कोणी दूषण देणार नाही. कोणी झाले तरी त्यांची कीवच करील, परंतु हल्लीच्या पिढीवर तशा प्रकारची जबरदस्ती कोणालाही करता येणार नाही. त्यांना सर्व बाबतीत स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून जर त्यांनी आली स्वतःची सुटका करून घेतली नाही तर त्यांच्यासारखे नीच, त्यांच्यासारखे अधम व त्यांच्यासारखे परोपजीवी दुसरे कोणीच नाहीत, असे मला मोठ्या कष्टाने म्हणावे लागेल. माणूस आणि पशुतील फरक केवळ पूर्वजांचा म्हणूनच त्याला चिकटून राहावे हे म्हणणे मूर्खाला शोभू शकते. कोणीही शहाणा मनुष्य अशा प्रकारची भूमिका घेऊ शकणार नाही. ज्या परिस्थितीत मनुष्य सापडला त्यांचे परिस्थितीत त्याने आजन्म राहावे हे सांगणे पशूंना शोभेल, माणसांना शोभू शकणार नाही. माणसात व पशुत कोणत्या प्रकारची तफावत असेल तर ती ही की पशु आपली प्रगती करून घेऊ शकत नाही, माणूस आपली प्रगती करून घेऊ शकतो. स्थित्यंतर केल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. धर्मांतर हे एक प्रकारचे स्थित्यंतर आहे आणि जर धर्मांतर केल्याशिवाय प्रगती होत नसेल तर धर्मांतर करणे आवश्यक आहे. केवळ वडिलांचा धर्म ही बाप प्रगती प्रिय माणसाच्या आड येऊ शकत नाही. धर्मांतराच्या विरुद्ध आणखीही एक मुद्दा सांगण्यात येतो. तो असा की धर्मांतर हा एक प्रकारचा पळपुटेपणा आहे.
आज हिंदूतील अनेक लोक हिंदू धर्माची सुधारणा करण्याकरिता सिद्ध आहेत. सहाय्याने जातिभेद व अस्पृश्यता नाहीशी करता येण्यासारखी आहे. अशा समयी धर्मांतर करणे सर्वस्वी अयोग्य आहे, असे काहींचे म्हणणे आहे. हिंदूतील समाज सुधारकांबद्दल कोणाचे काय मत असेल ते असो, माझ्या मनात त्यांच्याबद्दल अत्यंत तिटकारा आहे. मला त्यांचा चांगला अनुभव आहे आणि या अर्धवट लोकांचा मला अगदी वीट आला आहे, ज्या लोकांना आपल्या जातीत राहावयाचे आहे, आपल्या जातीत मरावयाचे आहे, आपल्या जातीत लग्न करावयाचे आहे. त्या लोकांनी आपण जातीभेद मोडणार आहेत अशी खोटी कल्पना करावी व त्या वल्गनेवर अस्पृश्य लोकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून संतप्त व्हावे ही गोष्ट मोठीच आश्चर्याची आहे. या लोकांच्या वल्गना ऐकल्या म्हणजे अमेरिकेतील निग्रो लोकांच्या सुटकेकरिता ज्या गोया अमेरिकेतील लोकांनी प्रयत्न केला त्यांची मला आठवण होते. एकेकाळी अमेरिकेतील निग्रो लोकांची स्थिती हिंदुस्थानातील अस्पृश्य वर्गाप्रमाणेच होती. त्यांची गुलामगिरी कायद्याने प्रस्थापित केलेली होती. तुमची गुलामगिरी धर्माने प्रस्थापित केलेली आहे, एवढाच काय तो फरक आहे. या निग्रोची त्या गुलामगिरीतून सुटका करण्याकरिता अमेरिकेतील काही सुधारक प्रयत्न करीत होते. पण हिंद समाज सुधारकांची आणि निग्रोंची सुटका करणाऱ्या अमेरिकेतील गोया सुधारकांची तुलना करता येईल काय? काळ्या शिद्दी लोकांची गुलामगिरीतून सुटका व्हावी म्हणून आपल्याच रक्तामांसांच्या गोयांशी अमेरिकन सुधारणावाद्यांनी तुंबळ युद्ध केले. त्यांना गुलामगिरीत ठेवावे असे म्हणणाऱ्या असंख्य गोया लोकांचे प्राण घेतले व आपल्यापैकी असंख्य लोकांच्या प्राणाची आहुती दिली. त्या प्रसंगाचे वर्णन इतिहासातून वाचले आणि आमच्या समाज सुधारकांचे चित्र डोळ्यापुढे ठेवले म्हणजे कहा राजा कहा पोतराजा असेच म्हणणे भाग पडते. सुधारक म्हणून म्हणविणाऱ्या हिंदुस्थानातील अस्पृश्यांच्या कैवायांस असे विचारणे प्राप्त आहे की अमेरिकेतील गोया लोकांनी निग्रोच्या सुटकेकरिता जी आपसात यादवी केली तशी यादवी करण्यास तुम्ही सिद्ध आहात का? व सिद्ध नसाल तर सुधारणेच्या व्यर्थ वल्गना करण्यात काय शील आहे? हिंदूंमधले फार मोठ्यातले मोठे अस्पृश्यांच्या उन्नतीकरिता झटणारे म्हटले म्हणजे महात्मा गांधी. त्यांची मजल किती लांब जाऊ शकते. इंग्रज सरकारविरुद्धनी शस्त्र प्रतिकाराचा लढा लढविणारे महात्मा गांधी अस्पृश्य वर्गावर जुलूम करणाऱ्या हिंदूचे मन देखील दुखवाव्याला तयार नाही, त्यांच्याविरुद्ध सत्याग्रह कराव्याला तयार नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर इलाज करायला देखील तयार नाहीत. या सुधारकांचा काय उपयोग आहे मला कळत नाही. यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा. जय भीम जय भारत.